उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काही नेते होऊ शकत नाहीत आणि हे वारंवार दिसून आलेलं आहे. कारण उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, त्यांचा जो कार्यकर्ता आहे, जो सैनिक आहे, त्याला समोर बाळासाहेब ठाकरे हेच अपेक्षित आहे. आणि बाळासाहेबांचं प्रतिबिंब हे राज ठाकरे यांच्यामध्ये आहे. हे केवळ मनसेचेच कार्यकर्ते नाहीत, तर उबाटाचे कार्यकर्ते देखील मान्य करतात. आणि त्यामुळे त्यांना एक असा नेता हवाय जो बाळासाहेबांची जागा घेईल किंवा बाळासाहेबांच्या लकबीत बोलेल, बाळासाहेबांसारखं भाषण करेल. आणि आज या मेळाव्यात राज ठाकरे ती बाजू घेणार आहेत किंवा काहीसे बाळासाहेबांना रिप्लेस करणार आहेत. आणि त्यामुळे उबाठा सेनेचा कार्यकर्ता हा जास्त उत्साही आहे. नेमकी मित्रांनो, हीच भीती उद्धव ठाकरे यांना इतके वर्ष होती. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती आघाडी करण्यासाठी खुश नव्हते. त्यांना ते नको होतं, कारण त्यांनाही कळत होतं, जर आपल्या व्यासपीठावर राज ठाकरे आले तर कार्यकर्ता जो आतापर्यंत उबाठा सेनेबरोबर किंवा उबाठांसोबत आहे, तो कार्यकर्ता हा राज ठाकरे यांच्या मागे जाणार. आणि अशा प्रकारे तो जर राज ठाकरे यांच्या मागे गेला तर भविष्यात ही मागणी देखील होऊ शकते की शिवसेना ही राज ठाकरे यांनी टेक ओव्हर करावी आणि मनसे शिवसेनेमध्ये मर्ज करून शिवसेनेचं नेतृत्व आता राज ठाकरे यांनीच करावं. हा जो मेळावा आहे मित्रांनो, तो मेळावा त्याचं पहिलं पाऊल आहे. कारण आज ज्या प्रकारे उबाठा सेनेचे कार्यकर्ते उत्साहित आहेत, त्यांना कळतंय की हा आपला मुद्दा नाहीये. हा मुद्दा पहिल्यांदा राज ठाकरे यांनी उचलला आणि नंतर हे दोन भाऊ एकत्र त्यासाठी आलेले आहेत. अर्थात उद्धव ठाकरे हे राजकारणासाठी एकत्र आले की काय, हा सगळ्यांना माहीत असलेला भाग आहे. पण राज ठाकरे व्यासपीठावर येणार आणि तिथे प्रेक्षकांमध्ये आपल्याला बसता येणार, हा जो काही आनंद आहे, हा उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये, सैनिकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. आणि त्यामुळे जी भीती आतापर्यंत उद्धव ठाकरे यांना होती की कार्यकर्ता राज ठाकरेंसोबत जाईल, ती भीती काहीशी प्रत्यक्षात उतरताना दिसते मित्रांनो. आता या सोहळ्यामध्ये असं म्हणतात की सगळ्यात शेवटी जे भाषण करणार आहेत ते अर्थातच राज ठाकरे करणार आहेत आणि त्यानंतर हा सोहळा संपणार आहे. राज ठाकरेंच्या भाषणापर्यंत उबाठा सेनेचे कार्यकर्ते तिथेच असणार आहेत. आणि इथे खरी गंमत आहे मित्रांनो, इथे खरी गंमत आहे. कारण अगदी राज ठाकरे यांना ही हे कळतंय की आपल्याला ऐकायला हे सगळे थांबलेले आहेत किंवा थांबणार आहेत. आता ते प्रत्यक्षात तिथे वर्ली मध्ये घडणार आहे आणि घडतंय त्याची चुणूक दिसलेली आहे. ही खरी उबाटांची अडचण आहे. आणि त्यामुळे आजच्या या सोहळ्यावरून निश्चित होईल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा भविष्यात एकत्र येणार का, आणि एकत्र आले तरी किती काळ ते एकत्र राहणार आहे. कारण राज ठाकरे यांच्यासाठी हा सोहळा हा त्या आगेकूचचं एक पहिलं पाऊल आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सोहळा म्हणजे स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा जपण्यासाठी हा सोहळा होणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हे दोन भाऊ कोणत्या कारणाने वेगळे झाले. ते कारण होतं
शिवसेनेवरचं प्रभुत्व. आणि त्याही पेक्षा उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की आपल्याशिवाय आपल्याला तुल्यबळ असेल असा कोणीही नेता शिवसेनेत नको. राज ठाकरे हे तुल्यबळ होते किंवा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा थोडेसे वरचढ होते. आणि म्हणून अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी निर्माण केली की राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागेल. त्यानुसार राज ठाकरे बाहेर पडले. त्यांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं. पण तरीही उद्धव यांच्या सोबत जो कार्यकर्ता राहिला तो बाळासाहेबांना दिलेलं वचन म्हणून राहिला. नेता आवडतो म्हणून राहिलेला नाही किंवा त्या क्षमतेचा नेता आहे म्हणून राहिलेला नाही, हे लक्षात घ्या. बाळासाहेबांना दिलेलं वचन म्हणून तो कार्यकर्ता राहिला. आज तो जो कार्यकर्ता आहे तो खऱ्या अर्थाने त्याला आवडणाऱ्या नेत्याच्या मागे तो जाणार आहे, म्हणजेच राज ठाकरेंच्या मागे जाणार आहे. आणि अशा वेळेस अस्तित्वाची पुन्हा एकदा लढाई ही उद्धव ठाकरे यांना लढावी लागणार आहे. आणि हे या सोहळ्याचं खरं गमक आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. जसं लक्षवेध माझं चॅनल आहे तसं आर्यावेद वर्त नावाचं मी एक नवीन चॅनल सुरू केलंय. आपण लक्षवेधला जसं सबस्क्राईब केलं तसंच आर्यावर्तलाही सबस्क्राईब करा. इकडचेही व्हिडिओ नियमित बघत चला. धन्यवाद.